भुकेच्या पोटापासून सुरू झालेली मैत्री शरीराच्या भुकेपर्यंत पोहोचलेली होती आणि त्याच्यानंतर सुरू झाला होता ब्लॅकमेलिंगचा खेळ. नमस्कार, DSD मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्या ठिकाणचं फिरोजाबाद शहर आहे आणि त्या ठिकाणी त्या शहरामध्ये आनंद नावाचा एक तरुण राहतो आहे. तर तो तरुण त्याचं जेमतेम शिक्षण झालेलं होतं, कामधंदा करायचा, त्याच्यानंतर चांगलं घरदार वगैरे सगळं होतं, सगळं काही सुरळीत होतं त्याचं. पण या तरुणाला लागला सोशल मीडियाचा नाद. मग तो इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तर याच्यावरती तो सतत सक्रिय राहायला लागला. आता कोरोनाचा काळ आला होता, त्या काळामध्ये बऱ्याच जणांना काही कामधंदा नव्हता, त्यामुळे ते सतत त्या मोबाईलवरती असायचे आणि दिवसभर मग त्याच्यामध्ये रात्रभर दिवसभर त्याच्यामध्ये बोटं घालत बसायचे. साल आहे 2021. आता हा आनंद जो आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं त्या मोबाईलमध्ये सारखी बोटं घालत बसलेला असायचा. आता याच्यामुळे त्याचे अनेक नवीन नवीन मित्र झालेले होते, मैत्रिणी झालेल्या होत्या आणि याच्यामध्येच कानपूर या ठिकाणचं ग्वालटोळी नावाचा भाग आहे. तर त्या भागामध्ये राहणारी एक तरुणी आहे, त्या तरुणीबरोबर ती याची चांगली ओळख झाली होती. त्या तरुणीचं नाव आहे श्वेता चौधरी. आता श्वेता आणि आनंद दोघेही चॅटिंग करत बसायचे. आता J1 झालं का वगैरे वगैरे असे उच्च दर्जाची जी चॅटिंग असायचं ते चॅटिंग तिथं त्यांचं चाललेलं असायचं. म्हणजे टॉकिंग सुरू झालं. आता टॉक करता करता मग त्यांची हळूहळू मैत्री वाढलेली आहे आणि मग त्यांचं सूत जुळायला लागलेलं होतं. हळूहळू मैत्रीचं सूत जुळलं, मग सुताचं लवात रूपांतर झालं. लव म्हणजे प्रेम, तर त्यांचं लवात रूपांतर झालं आणि यांचं लव सुरू झालं. आता J1 पासून सुरू झालेली चॅटिंग म्हणजेच पोटाच्या भुकेपासून सुरू झालेली मैत्री शरीराच्या भुकेपर्यंत पोहोचले. त्यानंतर ते एकत्र भेटायला लागले. अगोदरच ऑनलाईन चॅटिंग चाललेलं होतं, आता ऑफलाईन चॅटिंग सुरू झालेलं होतं. त्यानंतर अगोदर ऑनलाईन टॉकिंग सुरू होतं, नंतर आता ऑफलाईन टॉकिंग सुरू झालेलं होतं. अशा पद्धतीनं मग आता यांचं म्हणजे ऑनलाईन अतृप्त असणारे हे जीव जे आहेत ते ऑफलाईन तृप्त व्हायला लागलेले होते आणि दोघंही चार्ज आणि रिचार्ज व्हायला लागलेले होते. काही काळ हे अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. आता आनंद जो आहे तो फक्त परमानंद घेण्यासाठी हे सगळं करत होता, केवळ टाईमपास म्हणून हे सगळं करत होता. पण ती मुलगी जी आहे, श्वेता जी आहे, ती मात्र याच्यावरती मनापासून ते तनापर्यंत सगळं प्रेम करत होती आणि त्याला ती जीव लावत होती. पण आनंदला मात्र तिचं प्रेम समजत नव्हतं आणि ही मात्र त्याच्यावर अगदी मनापासून पासून हृदयापासून बऱ्याच गोष्टीपासून प्रेम करत होती. आता त्याच्यामुळे मग तिनं त्याला आग्रह धरला की आपण आता लग्न करू. आता लग्नाला काय हा पोरगा तयार नव्हता. आता काही दिवस मग ती त्या लग्नाचा आग्रह करत होती. त्यानंतर मग त्या श्वेताच्या प्रेमापुढे याला झुकावं लागलं आणि नंतर मग आता तिच्या प्रेमाचा विजय वगैरे झाला आणि 2021 दोघांनी एका मंदिरामध्ये लग्न केलेलं होतं. आता लग्न केल्यानंतर मग दोघंही फिरोजाबाद या ठिकाणी राहायला लागले होते. आता त्यावेळेस आता लग्न झालं, कुणाला सांगितलं नाही, लपून छपून लग्न केलं किंवा लव्ह मॅरेज झालं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मग ते घरातली मंडळी वगैरे सगळी चावचाव करायला लागली होती, सगळीकडे बॉम्बाबॉम्ब वगैरे झालेली होती. आता अशा परिस्थितीमध्ये काही दिवस गेले आणि दोघांचाही संसार सुखानं चाललेला होता, आनंदाने चाललेला होता. पण यांच्या संसाराला काही दिवस उलटतात तोच या आनंदाच्या आयुष्यामध्ये एक धक्कादायक घटना घडायला सुरुवात झाली किंवा एक वादळ यायला सुरुवात झाली. तर आनंदच्या मोबाईलवरती एका अनोळख्या नंबरवरून आनंद नावानेच म्हणजे त्याच्याच नावाने एक सोशल मीडियावरचं अकाउंटवरून काही मेसेज यायला लागले, संदेश यायला लागले होते. आता याच्यावरून त्या जे मेसेज यायचे त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं किंवा दाखवलं गेलं होतं की आनंद आणि श्वेता या दोघांचे काही खाजगी वेळेतले फोटो त्या मोबाईलवरती यायला लागले होते. आता हे फोटो असे होते की जे दोघांनी एकत्र असताना किंवा चॅटिंग वगैरे चाललेलं असताना त्यांचं किंवा ऑफलाईन असताना त्या दोघांच्यामध्ये जे काही झालं तर त्याचे ते फोटो होते, त्याचे ते व्हिडिओ होते आणि ते व्हिडिओ हे अचानकपणे व्हायरल व्हायला लागलेले होते. आता प्रश्न पडला होता की ह्या दोघांकडे असणारे जे काय, त्यांना आता ते मूडमध्ये असताना त्यांनी त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवलेले होते. आता ही बाब कशी काय बाहेर गेली किंवा कोणीतरी हँग केलं किंवा कोणीतरी हॅक केलं किंवा कोणीतरी काहीतरी केलं किंवा असं काहीतरी घडलं की जेणेकरून हे व्हिडिओ किंवा ह्या इमेज ज्या आहेत त्या बाहेर गेल्या आणि बाहेरची व्यक्ती आता यांना ब्लॅकमेल करायला लागलेली होती. आता जेव्हा हे आनंदला कळलं त्यानंतर मग त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, श्वेताला सांगितलं. आता ती सुद्धा प्रचंड घाबरली होती, कारण नको ते फोटो जर अनोळखी व्यक्तीपर्यंत गेले किंवा बाहेर गेले तर आपली बदनामी होईल किंवा लोक आपल्याला काय बोलतील आणि आपलं जगणं मुश्किल होईल वगैरे वगैरे असं या दोघांना नवरा बायकोला वाटायला लागलं. त्यामुळे ते दोघं घाबरलेले होते आणि समोरचा माणूस जो आहे तो त्यांना फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायला लागलेला होता.
आता काय करावं यांना सुचत नव्हतं, कसं करावं यांना तर बिलकुल सुचत नव्हतं. आणि आता हा आय डी कोणाचा आहे, म्हणजे हे कोणी करून करतं हे सगळं, का करतं हे सगळं, ही व्यक्ती कुठली आहे, तर याच्याकडे फोटो कसे काय आले होते, त्याला नक्की काय पाहिजे होतं, काहीच कळत नव्हतं. पण त्या आय डीवरून मात्र याला धमकीचे मेसेज येत होते आणि त्याला हळूहळू पैसे मागायला सुरुवात झाली. आता लग्नाच्या काही वर्ष आनंदामध्ये चाललेली होती, म्हणजे सुरुवातीलाच होतं लग्नाचं, सुरुवात झालेली, 2-3 वर्ष गेलेली आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीनं हे सगळं ब्लॅकमेलिंग सुरू झालेलं होतं आणि यांच्या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टपकन पडलेला होता. आता या सगळ्यांपासून आता या दोघा नवरा बायकोंना वाचायचं होतं. अनोळखी व्यक्ती कोण आहे ते माहीत नव्हतं. बरं, त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला, ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि ब्लॅकमेलर जो आहे तो व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि पैसे मागत होता आणि आता पर्याय नव्हता याच्याकडे, म्हणून आनंद जो आहे तो गपगुणानं मुकाट्यानं पैसे देत होता, द्यायला सुरुवात झालेली होती. आता हा प्रॉब्लेम असा होता की सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशा पद्धतीनं, कारण बाहेर कोणाला सांगणार की आमचे असे फोटो येतात आणि ते फोटो कुणीतरी व्हायरल करण्याचा प्रयत्न करते आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करते, आणि त्यामुळे तो बिचारा आपला सहन करत होता आणि पैसे पाठवत होता. पैसे दिले, देत 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 हजारोंनी सुरू झालेली रक्कम लाखो रुपयांमध्ये गेलेली होती. आणि या आनंदाने जे काही पैसे साठवलेले असतील काही करून, तर ते पैसे त्याचे सगळे संपत चाललेले होते. आता 2021चं साल ते निघून चाललेलं होतं आणि ह्यांचे पैसे देऊन 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 ही दोघंही नवरा बायको वैतागलेली होती, कंटाळलेली होती. आणि आता पैसे दिले, परत तो मागणारे, परत मागणारे, किती दिवस चालणारे, म्हणजे आपण इकडं कमवायचं आणि इकडं घालवायचं. जवळजवळ काही महिन्यामध्ये 10 लाख रुपये त्यानं त्या अनोळखी व्यक्तीला अनोळखी नंबरवरती दिलेले होते. आता तरी पण ते पैसे मागत होतं. त्यामुळे आता ह्यांनी, आता हा वैतागला, आनंद वैतागला, म्हणला यार काय चाललं हे सगळंच, म्हणजे जाऊ दे आता, जे होईल ते होईल. मग त्यानं काय केलं, त्याचा एक मामेभाऊ होता अजित कुमार, त्या अजित कुमारला सांगितलं बाबा असं असं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं घडतं आहे. आता हा अजित कुमार जो आहे तो जरा शिकलेला होता आणि मग त्यानं तो अनोळखी जो आय डी आहे तो आय डी नक्की कुठला आहे, त्याचा IP ॲड्रेस नक्की काय आहे वगैरे 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 शोधायला सुरुवात केली. पण कसं असतं की सामान्य माणसानं ते शोधायला सुरुवात केली तर त्याला त्या अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यामुळे मग आता काय करायचं, मग काय केलं, हे दोघंजण गेले फिरोजाबाद पोलीस ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी त्या अकाउंटच्या विरोधामध्ये, त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली. आता पोलिसांनी पण या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपासाला सुरुवात केली आणि काही दिवस तपास केल्यानंतर हे प्रकरण हे सायबरशी संबंधित होतं. त्यामुळे सायबर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता आणि मग सायबर पोलिसांनी पण हा जो आय डी आहे, सोशल मीडियावरचा आय डी आहे, तर त्याच्या तपासाला सुरुवात केली. आता काही अडचणी त्यावेळेस येत होत्या, पण कुठला होता, काय होता, याचं शोध आता सुरू झालेला होता. आता त्यानंतर आता काही दिवस गेले, काही महिने गेले आणि 2021 गेलं, 22 गेलं, 23 आलं आणि हे सगळं चालूच होतं. आता स्थानिक पोलीस आणि सायबर पोलीस यांच्या हाताला मात्र काही लागत नव्हतं आणि त्यानंतर मग हा जो गुन्हा आहे तो गुन्हा CBCIDकडे ट्रान्सफर करण्यात आला होता आणि मग CBCIDनं याच्यावरती अजून पुढची ॲक्शन घेतली आणि हे जे अकाउंट आहे ते अकाउंट अमेरिकेमधील, म्हणजे फेसबुकचं कार्यालय, इंस्टाग्रामचं कार्यालय जे आहे, तर त्या कार्यालयामध्ये संपर्क साधला आणि त्यांच्याकडे पत्रव्यवहार वगैरे केला आणि त्यांच्याकडून ही सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली की हा आय डी नक्की कोणाचा आहे. आणि अखेर हा पत्रव्यवहार काही दिवस चालला आणि नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि 2024च्या जून महिन्यामध्ये CBCID पोलिसांना आनंदच्या तो जो कोणी फ्रॉड होता, तर ज्या नंबरवरून ते येत होतं तो नंबर मिळाला होता आणि 3-4 वर्षांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती समजलेली होती. पोलिसांनी काढलेला नंबर जो होता तो पाहिला, म्हणजे सापडलेला मिळालेला नंबर होता तो पाहिला आणि धक्का बसला. कारण हा जो फ्रॉड करणारा माणूस होता त्याचा, म्हणजे आनंद नावाने ज्यानं आय डी बनवला होता, हा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तक्रारदारच्या घरामधलाच नंबर होता आणि तो होता आनंदच्या बायकोचा, श्वेता चौधरीचा मोबाईल नंबर. आता मात्र पोलीस आणि आनंद सगळे चक्रावलेले होते. ज्या नंबरची माहिती पोलिसांना मिळाली तो नंबर श्वेताच्या नावावरती होता, श्वेता नावाच्या मुलीच्या नावावर होता आणि ती त्याची बायको होती आणि तिनंच आनंदच्या नावानं डुप्लिकेट अकाउंट बनवलेलं होतं आणि आपलेच फोटो, आपले आणि आपले म्हणजे त्याचे आणि तिच्या पतीचे फोटो ते अकाउंटवरती अपलोड करत होते आणि आपल्याच नवऱ्याला ब्लॅकमेल करत होते.
यानंतर पोलिसांनी त्या श्वेताला ताब्यात घेतलं, तिच्याकडून कसून घासून पुसून चौकशी केली आणि मग तिनं आपला गुन्हा कबूल केला होता आणि मग श्वेता आणि तिच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झालेला होता. आता यावेळेस लक्षात आलं होतं की या सोशल मीडियावरती लोकांना फसवण्याचा आणि त्यांना लुबडण्याचा या लोकांचा अशा पद्धतीनं धंदा चालतो आहे. आता हा धंदा कशा पद्धतीनं यांनी सुरू केला होता बघा. तर आनंद आणि श्वेता यांच्यामध्ये मैत्री झालेली होती. मैत्री झाली म्हणजे ही लोक टपूनच बसलेली असतात. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती गेले की तुम्हाला काही प्राणी जे आहेत ते टपून बसलेले असतात, तुम्हाला हाय पाठवणार, काय चाललंय, कसं चाललंय, कुठं चाललंय वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आणि मग त्या श्वेतानंच याच्याशी लाडीगोडी करायला सुरुवात केली. आता एखादी समोरची मुलगी, एखादी तरुणी एखाद्या तरुणाला लाडीगोडी लावते आहे, त्यामुळे हडपसरच्या गुळाप्रमाणे हा पागळायला सुरुवात होती. म्हणजे हा पागळतो आणि त्यानंतर मग ही जी तरुणी आहे ती तरुणी त्याला लग्नाचा तगादा लावते. आता याच्या डोक्यात पण नव्हतं किंवा लग्न करायचं म्हणून, पण ती तगादा लावले. पण हा म्हटला की नाही आपण भेटलो वगैरे सगळं विषय मिटला. तर तिने म्हटलं नाही, जर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझ्यावरती बलात्काराची केस टाकेल. आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती केस टाकण्याची धमकी दिली जाते आणि तिने काही जरी सांगितलं तरी लोकांचा त्याच्यावरच विश्वास बसतो. ह्यानं काही सांगितलं तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत, अशी आत्ताची म्हणजे स्थिती होती. आणि त्याच्यामुळे मग आता ह्याला मजबूर झाला, त्यानं लग्न करायला परवानगी, म्हणजे ठीक आहे बाबा आता लग्न करतो, कारण आयुष्य बरबाद होण्यापेक्षा चला लग्न करून टाकू. आणि त्याच्यानंतर मग ती जी आहे श्वेता ती त्याची बायको बनली. पण आता बायको बनली, नवरा मिळाला, सगळं आता नवऱ्याचं जे काय आहे ते सगळं हिचं होतं, हिचं जे काय आहे ते सगळं तिचं होतं, सगळं एकमेकांचं होतं. पण कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडंच असतं. एक वेळ नळी वाकडी होते पण शेपूट सरळ होत नाही. या ठिकाणी तसंच झालं. या तरुणीनं स्वतःच्या नवऱ्याला लुबाडण्याचाच प्लॅन केला आणि मग तिचे जे काही साथीदार होते त्या साथीदारांच्या मदतीनं हिनं म्हणजे तिच्या नवऱ्याचं अकाउंट बनवलं आणि स्वतःचेच फोटो त्याच्यावर अपलोड करायला लागली आणि त्याच्यानंतर त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणजे तिच्याच नवऱ्याकडून तिनं 10 लाख रुपये वसूल केले होते आणि शेवटी 3-4 वर्षानंतर हा सगळा भांडाफोड झाला होता. आता तिला काय मिळालं? आता ते पैसे पण तिला परत द्यावे लागतील किंवा तिला त्याची शिक्षा भोगावी लागेल. पण आता ज्या पतीसाठी म्हणजे ज्याच्याबरोबर ती इतके दिवस राहिली तो आता तिला पती नाही, त्यानंतर लग्न नाही, पैसे गेले, त्याच्यानंतर गजाआड जायची वेळ आली आणि या सगळ्या प्रकरणामधून तिला काय मिळालं आणि ह्याला तरी काय मिळालं? पण आपल्या तरुणांना मात्र एक मोठा संदेश मिळतो आणि तो संदेश म्हणजे मोबाईलवरती काय पाहायचं आणि काय टाळायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणजे हर धोतीवाले गांधी नाही होते आणि हर मीडियावाली चांगली नाही होती, हे समजून घेतलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं की नुसतं ते बोटं घालत बसान, काय कोणी हाय पाठवलं, कोणी हे पाठवलं, उलट अशा गोष्टी आल्या की त्या लगेच डिलीट मारून टाका. कारण काय होतं, अनोळखी व्यक्ती एवढं काय तुमच्यामध्ये आहे की त्या अनोळखी व्यक्तीला तुम्ही आवडला आणि अनोळखी व्यक्ती तुम्हाला हाय पाठवते आणि मग ते तुमच्याबद्दलचं गुणगान गाते. हे साधं आपण आपलं आरशात बघायचं आणि आपण कोण आहोत हे लक्षात घ्यायचं असतं. पण समोरच्या व्यक्तीने आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं म्हणून आपण चढायचं नसतं, कारण आपल्याला माहिती असतं हरभऱ्याच्या झाडावर चढता येत नसतं. पण तरीसुद्धा काही लोक बुलाती है मगर जाने का नहीं हे समजून घेतलं पाहिजे. ज्याला समजतं त्यांना समजतं, ज्यांना समजत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात. आणि मी परत एकदा सांगतो, आमच्या तरुण पोरांनी जे लोक आपले DSDचे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी तरी या बाबतीमध्ये जागृत राहावं आणि अशा गोष्टीपासून दूर राहावं. आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.